स्मार्टफोन रोबोट खिशातील भविष्य. आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, संवाद साधण्यापासून ते मनोरंजन आणि कामापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्मार्टफोनवर अवलंबून असतो. कल्पना करा, जर या स्मार्टफोनमध्ये एक छोटासा रोबोट समाविष्ट केला गेला तर एक असा रोबोट जो आपल्या खिशात मावेल आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक कामे सहजपणे करू शकेल. ही कल्पना भविष्यातील तंत्रज्ञानाची एक रोमांचक झलक आहे. या संकल्पनेत आपण एका मिनिमलिस्टिक स्टिक फिगर रोबोटची कल्पना करूया. या रोबोटला मानवी चेहऱ्यासारखे डोके असेल आणि त्याचा धड म्हणजे आपला स्मार्टफोन. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ऍप्स असलेले एक आधुनिक होम स्क्रीन इंटरफेस स्पष्टपणे दिसत असेल. रोबोटला साधे स्टिक सारखे हात आणि पाय असतील, जे टी आकाराप्रमाणे बाहेर पसरलेले असतील आणि त्याला त्रिकोणी पाय असतील. त्याचे डोके गोलाकार असेल, ज्यामध्ये आश्चर्यचकित भावनेत मोठे डोळे आणि लहानसे तोंड असेल. पार्श्वभूमी साधी पांढरी असेल, जी या संकल्पनेला एक स्वच्छ आणि भविष्यवेधी स्वरूप देईल. अशा स्मार्टफोन रोबोटचे अनेक फायदे असू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो नेहमी आपल्या सोबत असेल. स्मार्टफोन आपल्या खिशात असतो, त्यामुळे हा रोबोट सतत आपल्या जवळ असेल आणि आपल्याला आवश्यक तेव्हा उपलब्ध असेल. हा रोबोट अनेक प्रकारची कामे करू शकेल. तो आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल, आपल्यासाठी माहिती शोधू शकेल, आपल्या भेटी आणि कार्यक्रमांचे स्मरण करून देऊ शकेल, आपल्यासाठी ऑनलाईन खरेदी करू शकेल आणि अगदी आपल्या घरातील उपकरणे, उदा. दिवे, तापमान नियंत्रित करू शकेल. थोडक्यात तो आपला एक वैयक्तिक सहाय्यक बनेल, जो आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार सानुकूलित केला जाऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीनेही हा रोबोट उपयुक्त ठरू शकतो. धोक्याच्या वेळी तो आपत्कालीन सेवांना त्वरित संपर्क साधू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी हा रोबोट एक उत्तम साधन ठरू शकतो. अर्थात या संकल्पनेत काही आव्हाने देखील आहेत. स्मार्टफोनमध्ये रोबोट समाविष्ट करणे हे तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचं काम आहे. त्यासाठी प्रगत रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल. दुसरे म्हणजे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची किंमत खूप जास्त असू शकते, ज्यामुळे ते सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोपनीयतेचा प्रश्न. हा रोबोट आपल्याबद्दल खूप जास्त माहिती गोळा करू शकतो, ज्यामुळे आपल्या गोपनीयतेचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. यावर विचार करणे आणि योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. स्मार्टफोन रोबोट ही कल्पना जरी आज काल्पनिक वाटत असली तरी भविष्यात हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या जीवनात मोठी सोय आणि कार्यक्षमतेत वाढ होईल, यात शंका नाही. मात्र या तंत्रज्ञानाचा विकास करताना संभाव्य धोके आणि आव्हाने लक्षात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण भविष्यातील या अद्भुत शोधाचा पुरेपूर आणि सुरक्षितपणे उपयोग करू शकू.